आणि आता एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या न्यूज टॉप 9 वर। एसीबीकडनं राजन साळवींची पत्नी आणि भावाला नोटीस। रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयामध्ये आज हजर राहण्याच्या सूचना। अवैध मालमत्ता प्रकरणात राजन साळवींसह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल। सलीम कुत्ता पार्टी प्रकरणामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल। भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरेंवरती गुन्हा दाखल। सुधाकर बडगुजर यांच्यानंतर व्यंकटेश मोरेंवरती गुन्हा। विधान परिषदेचे 10 आमदार निवृत्त होणार। आमदारांना सभागृहात निरोप दिला जाणार। प्रवीण पोटे, सुरेश धस, निरंजन डावखरे यांचा कपिल पाटील हे देखील आता निवृत्त होणार। माढा लोकसभा मतदारसंघाची भाजपचे केंद्रीय निरीक्षक मंत्री भागवत कराड आणि आमदार प्रसाद लाड यांच्याकडनं चाचपणी। रणजित सिंग निंबाळकर की मोहिते पाटील कोणाला उमेदवारी मिळणार यावरती पदाधिकाऱ्यांशी चर्चा। विनोद पाटलांकडनं मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल। 10% मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम आणि हायकोर्टात कॅव्हेट। शासनावरती अवलंबून न राहता समाजाचं म्हणणं ऐकण्यासाठी कॅव्हेट दाखल। नाशिकच्या शेतकरी आंदोलकांची आज पुन्हा एकदा सरकारच्या शिष्टमंडळासोबत बैठक। आजच्या बैठकीत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। शेतकऱ्यांचं 6 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बिराड आंदोलन। पुणे पोलीस आयुक्तांनी पालिका अधिकारी आणि मेट्रो अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। रस्त्यावरील गर्दी, खड्डे पाहून आयुक्तांचा पाराही चढला। नाशिक शहरातील काही भागात 2 दिवस पाणीबाणी। उद्या नाशिक रोड, पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम या भागात पाणीपुरवठा बंद राहणार, तर रविवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। रत्नागिरी शहरामध्ये पाणी टंचाईचं संकट गडद। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणात मर्यादित पाणीसाठा। मार्च महिन्यात आठवड्यातून 2 वेळा पाणीपुरवठा बंद राहणार।